नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंततात्या माने आज आपल्यासोबत आहेत आणि येणाऱ्या ज्या काही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आणि त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही काम झालेलं आहे, विकास कामं झालेली आहेत त्या संदर्भातही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार तात्या. नमस्ते. तुम्ही मोहोळ मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून मतदारसंघामध्ये अनेक लोक, जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टसाठी वगैरे जातो तेव्हा अनेक लोक तुमचं कौतुक करत आहेत, कामाचं कौतुक करत आहेत. परंतु त्याचबरोबर आणखी काही येत्या निवडणुकीसंदर्भात जे काही प्रश्न आहेत ते पण तेच आमच्यासोबत मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मांडत असतात. सुरुवात आपण करूया तुमच्या आमदार झाल्यानंतरच्या एकंदरीत मतदारसंघामध्ये जे काही मोहोळ तालुक्यातली गावं असतील, दक्षिणमधली काही गावं असतील, पंढरपूर तालुक्यातली काही गावं असतील, या गावामध्ये झालेल्या जी काही विकास कामं आहेत तुमच्या काळातली त्या संदर्भात थोडक्यात आम्हाला माहिती. माझ्या मतदारसंघाची रचना अशी आहे की मोहोळ तालुक्यातील 104 गावं म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत सहित, पंढरपूर तालुक्यातील 17 गावे आणि उत्तर तालुक्यातील 24 गावे अशी 145 गावाचा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये वास्तविक पाहता शेतकऱ्या दृष्टीने पाहिलं तर 95 साली मंजूर झालेली आष्टी उपसा सिंचन योजना असेल, शिरापूर उपसा सिंचन योजना असेल, ही योजना त्यावेळेस चालू झाली. परंतु बरीचशी कामं म्हणजे जास्तीत जास्त कामं पाठीमागे पेंडिंग कामं होती, त्याला निधी कमी पडत होता. मी आमदार झाल्यानंतर त्या 2 योजनेला 400 कोटीपेक्षा जादा निधी आणला आणि प्रत्यक्षामध्ये पाणी द्यायचं काम आम्ही या माझ्या कालावधीमध्ये केलं. आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेमधले जवळजवळ 3,500 हेक्टरपर्यंत क्षेत्र ओलिताखाली आलं आणि आष्टी उपसा सिंचनमध्ये योजनेसुद्धा पाठीमागील 2 वर्षापासून बऱ्याचशा शेतीला आपण पाणी पुरवण्याचं काम करत आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षामध्ये शिरापूर उपसा सिंचन योजना पूर्ण होईल आणि 1.5 वर्षापर्यंत आष्टी उपसा सिंचनसुद्धा पूर्ण होईल. ती 2 योजना पूर्ण झाल्यानंतर आमचं समाधानाची गोष्ट अशी की शेतकऱ्यांचे 50,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हणजे आष्टी उपसा सिंचन योजना शिरापूर प्रत्येकी 10-10.5 हेक्टर म्हणजे 50,000 क्षेत्र ओलिताखाली येत आहे. त्याच्यानंतर एक पोखरापूर या ठिकाणी ME 33 kVचं सबस्टेशन मंजूर झालं. त्याच्यानंतर अंतर्गत जे रस्ते आहेत, गावजोड रस्ते असतील किंवा प्रमुख जिल्हा मार्ग आहेत, स्टेट हायवे रोड आहेत, ग्रामीण रस्ते आहेत, या रस्त्यांना जास्तीत जास्त निधी द्यायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन ही एक योजना फार चांगली आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीला आणि प्रत्येक वस्तीला, प्रत्येक घरामध्ये पाणी देण्याच्या दृष्टीने जी योजना केलेली केंद्र आणि राज्य सरकारने, ती प्रत्येक गावात माझ्या 145 गावापैकी 130 गावामध्ये ही योजना चालू आहे. काही गावाला योजना थोडं पहिलं झाल्यामुळं काही 4-5 गावामध्ये योजना करण्याची गरज नाही आणि 6 ते 7 गावाच्या योजना आता कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे सर्व गावांमध्ये पाणी पुरवठ्याची योजना चालू आहेत कामं माझी. त्यामुळे अशा पद्धतीने कामं चालू आहेत. तात्या, जेव्हा मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुका यांचा विचार केला जातो, खूप वर्षापासूनचा एक प्रश्न आहे, पंढरपूर-सोलापूर जो तिरेमार्गी रोड आहे याला म्हणजे तो माढा मतदारसंघात पण येतो, पंढरपूर मतदारसंघात तो पण त्यातला काही भाग येतो, सोलापूर मतदारसंघात येतो आणि त्यातला बहुतांश भाग हा मोहोळ मतदारसंघामध्ये आहे. या रस्त्याच्या कामाबाबत अनेक खासदार असतील, आमदार असतील, अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी त्याला वचनं दिले, पण गेल्या 30-35 वर्षात या रस्त्याचं काम कधीच मार्गी लागलं नाही आणि हा रस्ता कधीही वाहन चालवावं या सुस्थितीत कधीच पाहिलेलं नाही आम्ही गेल्या 20-25 वर्षामध्ये. या रस्त्याच्या बाबतीत लोकांची मागणी खूप आहे, पण त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का तो रस्ता करण्याची लोकप्रतिनिधी इच्छा नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. आवाज प्रत्येक सभासदाचा, मतदारांचा, कारखाने भरपूर आहेत, ते सभासदांचा आवाज पोचतोय, मतदारांचा आवाज पोचतोय की ग्रामीण भागातील जे रहिवासी आहेत ह्या सर्वांची मागणी आहे. मी आपणाला सांगतो, मी आमदार झाल्यानंतर मार्च 2020ला तो रस्ता ADBमध्ये घालण्याचा मी प्रयत्न केला आणि तो रस्ता घातला. 2 नंबर टप्प्यामध्ये आपण घातला. त्या रस्त्याला 200 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागत होती. कुरुलपासून पंढरपूरपर्यंत 34.5 किलोमीटरचा रस्ता आहे. 21मध्ये पहिला टप्पा बाहेर पाडला गेला, 2021ला त्याच्यामध्ये आपलं काम समाविष्ट झालं नाही आणि दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार 22ला गेल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही आपले ते काम बसलं नाही.
परंतु त्याच वेळेस आम्ही बबनदादा शिंदे आमदार आणि मी दोघांनी अशोक चव्हाण साहेबांकडे मिटिंग लावली आणि त्यावेळेस जो प्रोजेक्ट होईल त्यावेळेस होईल, पण तात्पुरती दुरुस्ती तरी करावी या दृष्टीने विशेष दुरुस्ती योजनेखाली आपण 50 कोटीची मागणी केली होती. त्याच्यातील 20 कोटी रुपये त्यांनी तात्काळ मंजूर करण्याचा शब्द दिला आणि पुढील कालामध्ये 20 कोटी रुपये त्याला मंजूर झाले. त्याच्यातील 6 कोटी रुपये मोहोळ तालुक्यातील गावांसाठी आणि 14 कोटी पंढरपूर तालुक्यात, त्याच्यामध्ये माझाही मतदारसंघातील काही गाव आणि दादांच्या मतदारसंघातील. त्यामुळे साधारण निम्मा रोड तो दुरुस्तीच्या मार्गावरती आहेत, कामं चालू आहेत. परंतु आत्ता मोहोळ तालुक्यातील पावणे 10 किलोमीटर आणि पंढरपूर तालुक्यातील 6 किलोमीटर असा पावणे 16 किलोमीटर रस्ता अजूनही उर्वरित आहे. तो येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ह्याच्यातून विशेष दुरुस्तीमधून आपण त्याची मागणी केलेली आहे आणि त्याच्यातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु जी जनता किंवा लोक जी नाराज आहेत ती 100% त्यांचं मत बरोबर आहे. पाठीमागील बऱ्याच वर्षापासून ते प्रश्न आहे, तर त्यांनी लोकशाही मार्गाने ते मागणे गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं कुणाचंही चूक नाही, लोकप्रतिनिधी हे नाही माहीत आहे, परंतु निधीच्या अभावे जसं टप्प्याटप्प्याने ते काम पूर्ण होते. परंतु पाठीमागील 2 महिन्यामध्ये हे डिपार्टमेंट आहे, त्या विभागामार्फत आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तो रस्ता मी स्वतः वैयक्तिक आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री दादा यांनी प्रत्येक आमदाराला 2-2 रस्त्याची सुचवण्यासाठी सांगितले. त्याच्यामध्ये मी मोहोळ रेल्वे स्टेशन, वडवळ, गोटेवाडी, कुरुल ते टाकळी, सिकंदर, सुस्ते मार्गे पंढरपूर असा माझ्या माहितीप्रमाणे 50 किलोमीटरपेक्षा जादा रस्ता होते हा मी सुचवलेला आहे. आणि दुसरा बेगमपूरपासून मोहोळ आणि मोहोळपासून वैराग असे 2 रस्ते मी सुचवलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये ते ह्यामधून सुद्धा होतील. परंतु तात्काळ आत्ता अजून एक 15 ते 20 कोटी रुपयाची गरज आहे ते रस्ता दुरुस्तीला, आणि ते आता मी मागणी केलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्यालासुद्धा एक मंजुरी मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या जनतेची नक्कीच इच्छा पूर्ण होईल. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आता थोड्या अवधीतच होणार आहेत. आपण लोकसभेचा थोडा वेळ विचार बाजूला ठेवूया. तुम्ही आमदार आहात. विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, मोहोळ मतदारसंघातून तुम्ही स्वतः पुन्हा इच्छुक आहात असणं वावगं नाही, परंतु मागच्या वेळची जी निवडणूक होती त्यामध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये राजकीय खूप फरक पडलेला आहे. आत्ता राष्ट्रवादीमध्ये 2 गट म्हणूया किंवा भाग म्हणूया आपण 2 झालेले आहेत. त्याचा येत्या निवडणुकीवर उमेदवार तुम्ही असालच, पण जरी समजा दुसरा कोणी उमेदवार असला तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक मोहोळ मतदारसंघामध्ये अवघड जाईल का? कारण 2 राष्ट्रवादीचे भाग झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने पुन्हा उमेदवारी मला दिली तर नक्कीच मी लढेल, किंवा माझ्याऐवजी सक्षम उमेदवार त्यांना दुसरा मिळाला तर तेही उमेदवार देऊ शकतात. आणि मी असो किंवा दुसरा कुठला उमेदवार असो, ह्या दोन्ही उमेदवारांना येणारी विधानसभेची निवडणूक कुठल्याही प्रकारे जड नाही. उलट गेल्या वर्षीच्या लीडपेक्षा जादा मताने उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून येईल मी खात्री देतो. कारण अजितदादा पवार साहेबांनी आमच्या मतदारसंघावरती फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे आणि त्या निधीच्या जोरावरती, कामाच्या जोरावरती आणि जे कामं केल्यामुळं जे जनतेचा विश्वास बसला आहे तो आमदार या नात्याने माझ्यावरती असेल, मोहोळ तालुक्यामध्ये मालकांवरती असेल, उत्तरमध्ये बळीरामकाका साठे जे आहेत किंवा त्यांचे चिरंजीव जयदेव बाबा आहेत, या ठिकाणी इकडेही मी तुमचे कल्याणराव बाप्पा असतात ते बरोबर. त्याच्यानंतर या 17 गावामध्ये या ठिकाणी परिचारक साहेब आहेत, माडिक साहेब आहेत, काळे साहेब आहेत. हे सर्व नेते मंडळींचे जे बी त्यांचे गट तट असतील, परंतु जनता सर्व त्यांनाही मानणारी जनता माझ्याकडे येऊन माझ्याकडून कामं करून घेऊन जातात. त्यामुळे ह्या नेते मंडळींचाही माझ्या दृष्टीने मला जर उमेदवारी मिळाली तर नक्कीच विरोध राहणार नाही असं मलाही वाटते. आणि तेही एक महायुतीमधील घटक आहेत, त्यामुळे तेही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं चांगल्या प्रकारे काम करतील आणि जो बी उमेदवार असेल तो चांगल्या मताने निवडून येईल. माझा विचारण्याचा अँगल वेगळा होता. महायुतीमधून तुम्हाला मतं मिळतील हा भाग तर आहेच आहे, परंतु समजा साहेबांच्या राष्ट्रवादीनं जर उमेदवार दिला मोहोळमध्ये तर कसा प्रश्न येईल? तो एक पेच प्रसंग नाही का निर्माण होणार? बघा, प्रत्येक इलेक्शनला उमेदवारासमोर कोण ना कोण असणारच आहे. पवारसाहेबांनी उमेदवार नाही दिला तर उद्धवसाहेब उमेदवार देतील किंवा अजून दुसरा कोण पक्ष उमेदवार देऊ शकतो. परंतु या आत्ताच्या पद्धतीने किंवा पक्ष संघटनेमुळं किंवा दादांच्या विकासामुळं मला नाही वाटत की बाबा कुठल्याही पक्षाने उमेदवार दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची अडचण येईल. या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी 100% खात्रीने सांगतो. आता मोहोळ मतदारसंघामध्ये माजी आमदार कदम साहेब
हे सध्या इच्छुक आहेत, तयारी करत आहेत विधानसभेची आणि गावोगावी ते दौरे करत आहेत, भेट घेत आहेत लोकांची आणि त्यांना प्रतिसाद पण खूप चांगला मिळतो आहे असं दिसतं आहे. आपल्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यांची जर उमेदवारी निश्चित झाली आणि ते जर तुमच्यासमोर उभे राहिले तर मग किती म्हणजे मतविभागणीचा किंवा लोकांच्या उत्स्फूर्ततेचा किती परिणाम होऊ शकतो? मी मगाच तुम्हाला सांगितलं आहे, लोकशाही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रत्येक उमेदवार उमेदवारी दाखल करू शकतो. रमेश कदम तर हे माझे आमदार या मतदारसंघातील आहेत. त्यांनी जी कामं केलं ती जनता त्यांनी पाहिलं असेल. मी जी कामं करतो ती जनता पाहती माझी. जे दोघातील ज्याचं काम आवडेल त्याला नक्कीच मतदार स्वीकारतील. आता माझं काम आवडलं तर मला स्वीकारतील, त्यांचं काम आवडलं ते स्वीकारतील. मी आज काहीच म्हणू शकत नाही की जनतेच्या मनातील ज्या उमेदवाराचं आमदाराचं आजी माझी असेल, जे काम योग्य वाटेल त्याला जनता स्वीकारेल. आता फक्त मी म्हणून किंवा त्यांनी म्हणून उपयोग नाही. त्यामुळे जनताच ठरवेल, हे जनताच ठरवेल की कुणाला आमदार करायचं किंवा कुणाला मत द्यायचं. माजी आमदार कदम साहेब मतदारसंघात फिरत असताना शक्यतो त्यांनी तुमच्यावर किंवा माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका करण्याचं किंवा त्यांच्याविषयी बोलण्याचं टाळलेलं आहे. परंतु एक संभाव्य उमेदवार आहेत शिंदे गटाचे, जे राजू खरे जे आहेत, ते मात्र जेव्हा मतदारसंघामध्ये फिरतायत, भेट घेत आहेत, त्यावेळी त्यांनी तुमच्या कामावर तुमच्यावर अनेक वेळा आरोप केलेले आहेत, ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. काय सांगाल? ते पण संभाव्य उमेदवार आहेत. नाही, त्यांचं स्वागत आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यांनी जनतेची आता कामं करायला चालू केलेली आहेत, काही हरकत नाही. त्यांनी कामं केलीच पाहिजे. जर त्यांना उमेदवारी घ्यायची असेल तर त्यांनी लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. नवीन उमेदवार म्हणा किंवा इच्छुक असू द्या, त्यांना कुठेतरी जाऊन काहीतरी करून दाखवावंच लागेल. मग ते जे जनतेला मदत करत असतील ते त्यांचं स्वागत मीही करतो. आणि त्यांचं कामच आहे आता मला टीका करणे. त्यांना दुसरा विषय काय येणार आहे? आता काय टीका केली मला माहीत, तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतोय. मी तर काय ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही त्यांनी माझ्यावरती काय टीका केली. त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की विकास निधीचे जे आकडे सांगितले जातात परंतु काम प्रत्यक्ष दिसत नाही. वास्तविक पाहता त्यांनी कधीही मला सांगावं. मी दर शुक्रवारी मोहोळला असतो. त्यांनी मोहोळला यावं, मी त्यांचं स्वागत करील आणि त्यांना मी प्रत्येक गावामध्ये कुठं कुठं निधी दिला ते त्यांना दाखवून देईल. त्याच्यामध्ये कुठले कामं पूर्ण झालेत, कुठले कामं टेंडर प्रक्रियेमध्ये आहेत, कुठली मंजूर झाली, मी त्यांना यादी देऊन टाकेल. असं एकही रुपयाचं काम असं नाही की बाबा ते मंजूर झालेलं टेंडर ते झालं नाही असं मतदारसंघात होऊ शकत नाही. त्याला कारण काय, मीही आमदार होण्याच्या अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर होतो, चांगल्या प्रकारे कामं करायचो. त्यामुळे मला चांगलं माहिती आहे की टेंडर प्रक्रिया कशी राहते आणि कामं कुणाला दिलेली आहेत, कुणी घेतलेली आहेत. कारण माझ्याकडे ते अहवाल असतात. कारण 2-3 महिन्याला मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरची डिपार्टमेंटची बैठक लावत असतो. असं कुठल्याही प्रकारे असं नाही की बाबा मंजूर झाले तिथं काम झालं नाही. त्यांनी एकही काम दाखवून द्यावं मतदारसंघामध्ये अख्ख्या की हे काम झालंय आणि मंजूर झाले आणि ते काम झालं नाही पण त्याचं बिल निघाले. एक जरी काम तसं बघायला मिळालं ना तर ते सांगाल ती मी ऐकायला तयार आहे. आता ह्याच प्रश्नाला आणखी एक कांगोर आहे. जाता जाता आम्हाला एक सांगा की तुम्ही मगाशी उल्लेख केला की महायुतीचे घटक पक्ष आहेत. राजू शिंदे साहेब ज्या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तो शिवसेना शिंदे गट हा सुद्धा महायुतीचाच एक भाग आहे आणि अजितदादांचा गट हा सुद्धा एक महायुतीचा भाग आहे. मग जर समजा दोघांपैकी उमेदवारी द्यायची म्हणलं तर महायुतीतनं कुणाला उमेदवारी मिळावी? विषय कसा आहे, राजू शिंदे ना ते राजू खरे आहेत. राजू शिंदे खरे. राजू खरे हे 19च्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचे काम करत होते. 19ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली. आता 24ला ते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून उमेदवारी मागतात. पक्षाने उमेदवारी दिली तर ते उभा राहतील, नाही दिलं तर ते अजून दुसरा विचार करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना उभाच राहायचं असेल तर शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे असं काय नाही. ते कुठल्याही पक्षाकडून राहतील किंवा अपक्षही राहू शकतात. प्रत्येक माणसाची इच्छाशक्ती असते. त्यामुळे त्यांना पक्ष हा विशेष माझ्या दृष्टीने काही वाटत नाही. कारण त्यांनी वंचित आघाडीनंतर ते राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली, राष्ट्रवादीची उमेदवारी नाही मिळाली. आता ते शिवसेनेकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचा तो विचार नक्कीच पुढे काहीतरी करू शकतील. जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, अजितदादा गट, महायुतीतले घटक पक्ष यांच्यामध्ये जागा वाटपावरून आपण बातम्यामधून किंवा माध्यमातून असं ऐकतो की वादविवाद चालू आहेत. जागा वाटपावरून थोडंसं वितुष्ट आलेलं आहे महायुतीमध्ये. असं काही वाटतं का तुम्हाला? खरं आपणाला सांगतो, दर मंगळवारी आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरी आमची सर्व आमदारांच्या कामाच्या निमित्ताने एक चर्चा करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने की आमची काय कामं असतील ते सर्व मंत्री, आमच्या मंत्री 9 मंत्री असतात, गिरवळ साहेब असे 10. आम्ही सर्वजण 2-3 तास एकत्र बसत असतो. आम्हाला कुठेही जाणवत नाही असं की बाहेर माध्यमांसमोर वेगळं येते, परंतु कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये
रुसवाफुगवा नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होतील असं वाटत नाही. येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, योग्यरीत्या तिन्ही पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा दिल्या जातील आणि तिन्ही पक्षाचे नेते मंडळी एकमेकाचे चांगल्या प्रकारे काम करतील, ह्यात कुठलेही संकोच वाटत नाही मला. तुम्ही सभागृहात आहात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नियमितपणे संपर्कात आहात. मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत मार्गी लागेल असं वाटतं? मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर म्हणजे जे टाईम लिमिट दिलेलं आहे तुम्ही एकमेकाला जे समितीचं, त्याच्या अगोदरच नक्कीच मार्गी लागेल मी खात्रीशीर आपणाला सांगतो. ओबीसी कुणबी समाजाचा असेल किंवा उर्वरित मराठा समाजाचा असेल, हे दोन्ही प्रश्न 100% मार्गी लागतील. माझ्या माहितीप्रमाणे डिसेंबरच्या आतच मार्गी लागतील असं मला वाटतंय. हे होते मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंतराव माने आणि मोहोळ मतदारसंघातील राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे असं भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील राजकारण आणि विकासकामं या दोन्ही गोष्टीवर त्यांनी आपले मत परखडपणे आपल्यासोबत मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.